नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत कलम नंबर 19व्या कलमातील महत्त्वाची तरतूद आपण शिकणार आहोत, जी महत्त्वाची आहे। काय आहे तर कलमाची तरतूद आहे, कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालविण्याचा हक्क। कलम 19 अंतर्गत तुम्हाला हे स्वातंत्र्य असेल की कोणताही पेशा, कोणताही व्यवसाय किंवा कोणताही धंदा तुम्ही आचरणात आणू शकता। मात्र हा आचरणात असताना यावर काही निर्बंध आहेत, जे सध्या तरी महत्त्वाचे आहेत आणि या निर्बंधांमुळे आपण कोणत्याही चुकीच्या पद्धतीने कोणताही अपव्यापार करू शकत नाही। या ठिकाणी क्लिअर होतं। हा कलम काय म्हणतं पहा, तर हा कलम वापरत असताना महत्त्वाची तरतूद काय आहे, उक्त खंडाच्या, उक्त म्हणजे काय वरील, उक्त म्हणजे काय वरील खंडाच्या उपखंड 6 यामधील कोणत्याही गोष्टीमुळे, म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही त्या ठिकाणी कोणताही व्यवसाय, धंदा, पेशा आचरणात आणल्यामुळे उक्त उपखंडाद्वारे, म्हणजे या कलमामुळे, या कलमाच्या अंतर्गत जे हक्क प्रदान केलेले आहेत, प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे, कोणता कायदा, सरकारनं केलेला कायदा, या कायद्याद्वारे सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी जोपर्यंत जेथवर वाजवी निर्बंध घातलेले असतील, तेथवर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर, वापरावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही। विशेषतः इथं दोन महत्त्वाच्या बाबी त्यांनी मांडल्यात। विशेषतः इथं त्यांना काय सांगायचं, लक्ष देऊन पहा, विशेषतः कोणताही पेशा आचरण करण्याकरिता, कोणताही पेशा आचरण म्हणजे कोणताही पेशा करण्याकरिता अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याकरिता, पेशा आचरणात आणण्याकरिता किंवा एखादा धंदा चालवण्याकरिता आवश्यक असलेल्या या पेशाविषयक किंवा तंत्रविषयक क्वालिफिकेशन आवश्यक आहे। म्हणजे काय, तुम्ही जर असं क्लेम केले की नाही मला कलेक्टरच करा, असं नाही चालणार। या ठिकाणी कलेक्टर होण्यासाठी लागणारी जी परीक्षा आहे, ही परीक्षा तुम्ही क्वालिफाय व्हायला हवी। ती परीक्षा देण्यासाठी जे क्वालिफिकेशन त्या UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने डिसाईड केले, ते तुम्ही क्लिअर करायला हवं, तरच या ठिकाणी तुम्ही ते वापरू शकता, अन्यथा तुम्ही याला कोणत्याही पद्धतीने वापरू शकत नाही। नागरिकांना पूर्णतः किंवा अंशतः वगळून, नागरिकांना पूर्ण वगळतोय किंवा पार्शियली वगळतोय, अथवा अन्यथा राज्याने अथवा राज्याचे स्वामित्व, नियंत्रण असलेल्या महामंडळाने, म्हणजे राज्य सरकारने किंवा सरकारी मालकीच्या एखाद्या कंपनीने कोणताही व्यापार, धंदा, उद्योग किंवा सेवा चालविणे यांच्याशी जेथवर संबंध असेल, तेथवर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास प्रतिबंध होणार नाही। म्हणजे या ठिकाणी राज्याची स्वतःची नोकरी किंवा राज्याच्या मालकीच्या अंतर्गत असणारी एखादी नोकरी, यावर सुद्धा जर राज्याने विद्यमान कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला किंवा नवीन एखादा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला, तर त्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारचं बंधन असणार नाही। तुम्हाला दिलेला मूलभूत हक्क हा अनिर्बंध नाहीये, अनियंत्रित नाहीये, निरंकुश नाहीये, यावरती योग्य, न्याय्य, वाजवी अशी सगळीच्या सगळी बंधनं या ठिकाणी टाकून ठेवण्यात आलेली आहे। ते पक्क लक्षात घ्या। नवीन कलम घेऊन लवकरात लवकर भेटूया। तोपर्यंत सर्वांना मनापासून शुभेच्छा।